विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्याचं राजकारण तापलेलं आहे। काल ठाकरेंनी विजयोत्सव केला आणि यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर टीका केली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काहींनी पेटवापेटवीची भाषा केली आहे असा हल्लाबोल शिंदेंनी केला। बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशा शब्दांमध्ये त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला। शिंदेंच्या याच टीकेला संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिले। शिंदेंच्या दाढीचा उल्लेख करत राऊतांनी पलटवार केलाय। महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकरलं ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवापेटवीची भाषा करत होते। आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका, हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारचा हा विषय आहे। महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकरलं ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवापेटवीची भाषा करत होते। आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका, हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना बेगाने शादी मधले अब्दुल्ले असो, तुम्ही कुठे आहात? तुमचा संबंध काय? तुमच्या दाढीला जंतर मंतरच्या पोराने आग लावली, दाढी अजून जळते आहे तुमची, धूर येतोय बघा, धूर वरून पण येतोय खालून पण येतोय। गप्प राहा जरा, आता फार बेअब्रू झाली आहे तुमची। आम्ही पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये आहोत मिस्टर मिंदे, तुम्ही कुठे आहात?